सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। बल्लारपूर तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाचे आयोजन। महसूल विभागाच्या वतीने राज्यात महसूल दिन उद्या दिनांक 1 ऑगस्टला साजरा करण्यात येत असून याच निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी बल्लारपूर तालुक्यातील जनतेनी व शेतक यांनी मोठ्या संख्येने महसूल सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी केले आहे। या महसूल सप्ताहाचा शुभारंभ उद्या होत असल्याचे तहसीलदार कोकाटे यांनी आज सुवर्ण भारत किरण घाटे विशेष प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी रेणुका कोकाटे, तहसीलदार बल्लारपूर, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर व तहसीलदार बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 1 ऑगस्ट हा महसूल दिन आपण साजरा करत आहोत। तसेच आपल्याकडे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान महसूल सप्ताह आपण साजरा करणार आहोत। ह्याच्यामध्ये आपल्याला शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपण 7 दिवसाचा प्रोग्राम करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला 1 तारखेला 1 ऑगस्टला आपण महसूल सप्ताहाचा शुभारंभ करत आहोत। तसेच आपल्याकडे जे शासकीय जागेवर अतिक्रमित लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपण शासकीय पट्ट्यांचा वाटपाचा कार्यक्रम घेणार आहोत। तसेच महाराजस्व अभियान, तसेच DBT म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा विशेष सहाय्य अर्थसहाय्य योजनेचे लोक असतील की ज्यांचं DBT झालेलं नाही तर त्याच्या अंतर्गत आपण DBTचं काम पूर्ण करून घेणार आहोत। तसेच आपल्याला शासनाचे जे पांधन रस्ते आहेत त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा आपण प्रोग्राम घेणार आहोत। असाच आपला सविस्तर सगळा प्रोग्राम आपल्या तहसील कार्यालयाच्या सोशल मीडियावर आपण अपलोड केलेला आहेच। तसेच आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी आपले तलाठी, ग्राम महसूल अधिकारी तसेच आपले कोतवाल बांधव आपल्याला देतीलच। तर आपण सर्व नागरिकांनी, माझं असं आव्हान असेल की आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी ह्या महसूल सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन हा महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद।